पहलगाम दहशतवादी हल्ल्याची वेगवेगळी माहिती समोर येत आहे। आताच इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या माहितीनुसार 4 दहशतवादी होते आणि या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हल्ला केला तो एका व्हिडिओमध्ये कैद झाला। एक पर्यटक हल्ला व्हायला लागल्यावर एका झाडावर जाऊन लपला आणि त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये हे सगळा हल्ला कैद केला। त्यानुसार ज्यावेळेस हे दहशतवादी आले ते 4 जण होते आणि 2-2च्या गटामध्ये ते विभागले गेले। त्यातील 2 जणांनी सुरुवातीला काही लोकांना बंदूक दाखवून पकडला आणि त्यांना कलमा वाचायला लावला आणि ज्यांना कलमा वाचता आला त्यांना त्यांनी सोडून दिला आणि ज्यांना वाचता नाही आला त्यांना त्यांनी जागेच ठार केलं। सुरुवातीला 2 लोकांना ठार केल्यावर सगळे लोक बंदुकीच्या गोळींचा आवाज ऐकून पळायला लागली आणि त्यानंतर जे दुसरे दहशतवादी होते विरोधी दिशेला लपलेले त्यांनी तिथे येऊन फायरिंग केली आणि या 4 दहशतवाद्यांकडे AK-47 तसंच M4 अशा ज्या अत्याधुनिक रायफल होत्या या रायफलीने त्यांनी फायरिंग केली। त्यामुळेच खूप लोक मृत्युमुखी पडले 28 ते 39 आणि अनेक लोक जखमीही पडलेले आहेत। खूप दुर्दैवी घटना झाली आणि ही घटना एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे आणि हा व्हिडिओ आता NIA कडे आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।